Hello and welcome all students once again. In our previous lecture we saw the basic information about physics and their characteristics. We had also start the first chapter of 11 science. Physics was the units and measurement. The first issue we saw in this lecture was the physical quantity and their types. But today we are going to start the next topic is fundamental quantity and derived quantity. We know the fundamental quantity and derived quantity are the types of physical quantity. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी काय आहे आणि त्याचे टाइप्स कुठले आहे हे लर्न केलेलं होतं. फिजिकल क्वांटिटीचे जे टाइप्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आणि डायरेक्शनवर डिपेंड आहे. जर डायरेक्शनचा विचार केला तर त्याचे आपण दोन टाइप्स घेतले होते, ते म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. जर त्याच्या प्रॉपर्टीचा विचार केला तर आपण त्याचे दोन टाइप्स घेतले होते, ते म्हटलं म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि डेरिव्हेटिव्ह क्वांटिटी. तर आज आपण जे लर्न करणार आहोत ते फंडामेंटल क्वांटिटी आणि डेरिव्हेटिव्ह क्वांटिटी काय कन्सेप्ट आहे बघा. फंडामेंटल क्वांटिटी ज्यावेळेला एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसते. वन फिजिकल क्वांटिटी डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. नाउ दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. व्हेन one physical quantity cannot be depends on any other physical quantity called as फंडामेंटल क्वांटिटी. जेव्हा एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही त्यावेळेला त्याला फंडामेंटल क्वांटिटी असे म्हणतात. पण जेव्हा डिराइव्हड क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, जेव्हा वन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन टू or more than two फंडामेंटल क्वांटिटी. जेव्हा एक फिजिकल क्वांटिटी दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते त्यावेळेला आपण त्याला डिराइव्हड क्वांटिटी म्हणतो. बघा नावामध्ये सर्व काही आहे. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे एक प्रकारची ही बेसिक क्वांटिटी आहे आणि डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे याच फंडामेंटल क्वांटिटी मधून जी क्वांटिटी डिराइव्ह होते त्याला आपण डिराइव्हड क्वांटिटी असे म्हणतो. टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडून जे बाकीची जी शिल्लक राहिलेली क्वांटिटी आहे हे सर्व डिराइव्हड क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण एक्झाम्पल घेतले होते लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स, फोर्स, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, प्रेशर, पॉवर, पोटेन्शियल एनर्जी हे सर्व फिजिकल क्वांटिटी आहे. या फिजिकल क्वांटिटीचे जे दोन टाइप्स पडले आहेत त्यामध्ये जो फंडामेंटल क्वांटिटी आहे या फंडामेंटल क्वांटिटी मध्ये फक्त 7च क्वांटिटी येतात. 7 क्वांटिटी सोडून ज्या बाकीच्या ज्या राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या क्वांटिटी आहेत त्या सर्व डिराइव्हड क्वांटिटी आहेत. तर आपण त्यामध्ये क्वांटिटी कुठले आहेत बघा, एक्झाम्पल घेऊ. 7 कुठल्या कुठल्या क्वांटिटीज आहे आणि याच्यामध्ये कोणते आहेत बघा. या ठिकाणी वेगळं आहे. पहिली आहे लेंथ, दुसरी मास, तीसरी टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, सातवी आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. बघा 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड देन अमाउंट ऑफ सबस्टन्स. ओके. तर यामध्ये आपण डेफिनेशन मध्ये असं म्हटलेलं आहे की वन फिजिकल क्वांटिटी कॅन नॉट बी डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटीचा अर्थ काय होतो बघा. या ठिकाणी पहिली फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आपण घेतलेली आहे लेंथ. जर सपोज माझ्याकडे हा एक छोटा रॉड आहे, या रॉडला जर मला मेजर्ड करायचं असेल तर मी ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून या रॉडला मेजर्ड करेल, ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून या रॉडला मी मेजर्ड करेल त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज मला मास मेजर्ड करत असताना होणार नाही.
किंवा मला टाइम मेजर करत असताना मला मास मी ज्या इन्स्ट्रुमेंटनी मेजर करत असेल त्यावेळेला मला त्याचा उपयोग या ठिकाणी होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की लेंथ हा मास वरती डिपेंड नाही, मास हा टाइम वरती डिपेंड नाही, टाइम हा टेम्परेचर वरती डिपेंड नाही. यामधली कुठलीही फंडामेंटल क्वांटिटी एकमेकांवरती डिपेंड नाही आहे. मला जर याची जर लेंथ मेजर करायची असेल तर मला फक्त स्केलचाच यूज होईल. मला मास ज्या इन्स्ट्रुमेंटनी मेजर करतो त्या डिव्हाइसचा यूज मला होणार नाही आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे वन फिजिकल क्वांटिटी कॅन नॉट बी डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. परंतु डिराइव्हड क्वांटिटी मध्ये असं होत नाही. डिराइव्हड क्वांटिटी मध्ये वन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन वन और टू फंडामेंटल क्वांटिटी, दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असणारी म्हणजेच डिराइव्हड क्वांटिटी असं आपण त्याला म्हणतो. तर डिराइव्हड क्वांटिटी आपण कोणची आहे याचे एक्झाम्पल बघूया. हे आपण जे पाहिले ते फंडामेंटल क्वांटिटी. बघा डिराइव्हड क्वांटिटी मध्ये आपण कुठली कुठली क्वांटिटी घेत आहोत. एरिया, वॉल्यूम, डेन्सिटी, velocity, acceleration, momentum, kinetic energy, force, impulse, work, power, pressure आणि पोटेन्शियल एनर्जी. ह्या सर्व डिराइव्हड क्वांटिटी आहे. या क्वांटिटी ज्या असतात यामध्ये एक फिजिकल क्वांटिटी जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते त्या क्वांटिटीला आपण डिराइव्हड क्वांटिटी म्हणतो. म्हणजे यामध्ये जे एक्झाम्पल आपण घेतलेले आहे यावरून आपण सुद्धा ही गोष्ट एक्सप्लेन करू शकतो. बघा यातलं कुठलं एखादं एक्झाम्पल घ्या. जसं फॉर एक्झाम्पल आपण व्हेलॉसिटीच्या संदर्भात बोलू. यामध्ये आपण जी सांगितलेली आहे सर्व डिराइव्हड क्वांटिटी आहे. यामध्ये आपण एखादं व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल घेऊ. बघा व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. यामध्ये जो डिस्प्लेसमेंट आहे हा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एक प्रकारची लेंथ अपॉन टाइम. बघा म्हणजे व्हेलॉसिटीला आपल्याला जर मेजर्ड करायचं आहे तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच लेंथ अपॉन टाइम. लेंथ काय? कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. टाइम सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे आपल्याला याला जर मेजर्ड करायचं असताना आपल्याला लेंथ सुद्धा आली म्हणजे लेंथ मेजर करावं लागेल. टाइम मेजर करण्यासाठी दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटची या ठिकाणी गरज आहे. म्हणजे या व्हेलॉसिटी मध्ये दोन फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे या व्हेलॉसिटीला या दोन फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागते आहे असं आपल्याला म्हणायचं आहे या ठिकाणी. म्हणजेच आपण या ठिकाणी जसं म्हटलं की वन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन टू और मोर दॅन टू फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. तर या ठिकाणी आपण एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊन बघू. एखादं दुसरं अजून घेऊ. एखादा फोर्स घ्या. फोर्स घ्या. फोर्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन काय कन्सेप्ट आहे बघा. ऍक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी तुम्हाला नंतर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या. ऍक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. याआधीच आपण पाहिलं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे मास इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम जो शिल्लक राहिलेला तो टाइम. म्हणजेच मास इंटू डिस्प्लेसमेंट म्हटलं म्हणजे लेंथ अपॉन टाइम इंटू टाइम म्हणजे टाइमचा स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ बघा काय होत आहे की ज्या वेळेला तुम्ही फोर्सच्या संदर्भात बोलायला गेले त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी मास ही एक फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ ही दुसरी फंडामेंटल क्वांटिटी आणि टाइम ही तिसरी फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे फोर्सचा जर कधी फॉर्म्युला जर तुम्ही सपोज
फॉर्म्युला धरून जर आपण त्या फोर्सला जर एक्सप्लेन करत आहोत तर या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी येत आहे. म्हणजे फोर्सला मेजर करत असताना आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटी या ठिकाणी येत आहे. म्हणजे फोर्सला या 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागत आहे असा याचा अर्थ होतो. ओके, तर यामध्ये सर्व जेवढ्या क्वांटिटी आहेत ह्या सर्व अशाच आहेत की याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागेल. ओके, चला नेक्स्ट बघूया. मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय होते? मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन. मेजरमेंट म्हणजे काय होते? कंपॅरिझन. मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन. मग कंपॅरिझन कोणाचं? तर कंपॅरिझन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी विथ स्टँडर्ड युनिट. कंपॅरिझन ऑफ द कंपॅरिझन of any physical quantity. Comparison of any physical quantity with its standard unit. म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या स्टँडर्ड युनिट सोबत केलेलं कंपॅरिझन त्याला आपण मेजरमेंट म्हणूया. म्हणजे काय याचा अर्थ होतो बघा, आपल्याकडे एक रॉड आहे. हे बघा, आता आपल्याकडे हा एक रॉड आहे. या रॉडची लेंथ आहे 90 सेंटीमीटर. ओके, आपल्याकडे हा एक रॉड आहे. या रॉडची लेंथ आहे 90 सेंटीमीटर. मग हा रॉड 90 सेंटीमीटर लॉंग आहे. ठीक आहे, आपल्याकडे हा रॉड आहे, हा 90 सेंटीमीटर लॉंग आहे. मग 90 सेंटीमीटर लॉंग आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की हा रॉड 90 सेंटीमीटर लॉंग आहे म्हणजे याची लेंथ 90 सेंटीमीटर आहे, मग तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट पहिले हे यायला पाहिजे की 1 सेंटीमीटर काय, 1 सेंटीमीटर काय. जेव्हा मी सांगितलं तर लेंथ ऑफ रॉड इज 90 सेंटीमीटर लॉंग मीन्स व्हॉट हियर, त्यावेळेला तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की 1 सेंटीमीटर काय गोष्ट आहे. ओके, म्हणजे 1 सेंटीमीटर तुमच्या डोक्यामध्ये आलंय म्हणजे या रॉडची लेंथ 90 सेंटीमीटर लांब आहे. म्हणजेच हा रॉड 1 सेंटीमीटरच्या 90 पट आहे. किती आहे? 90 पट. म्हणजे 1 into 90 centimeter. The length of rod is 90 centimeter long is what here? The length of that rod is 90 times larger than that of the standard ones. 90 times larger than that of the standard ones. म्हणजे त्याच्या स्टँडर्ड युनिट पेक्षा तो त्याच्या 90 पट मोठा आहे असा याचा अर्थ होतो. म्हणजे या रॉडचं आपण काय केलंय? कम्पेअर केलेलं आहे. 1 सेंटीमीटरला लक्षात घेतलंय आणि त्याचं कम्पेअर केलंय की हा रॉड 1 सेंटीमीटरच्या 90 पट मोठा आहे. म्हणजे सुरुवातीला तुमच्या डोक्यात 1 सेंटीमीटर आला पाहिजे, हे अतिशय महत्वाचं. मेजरमेंट म्हणजे काय? मग द कंपॅरिझन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी विथ इट स्टँडर्ड युनिट. ओके, त्याचे एक्झाम्पल घेतलं आपण. नेक्स्ट, युनिट. तर युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड. युनिट काय आहे? युनिट हे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे. युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड in terms of which any physical quantity can be measured. Any physical quantity can be measured. युनिट काय आहे? रेफरन्स स्टँडर्ड आहे की त्या ठिकाणी कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर मेझर्ड करायचं असेल तर आपल्याला युनिटची गरज आहे. जसं आपण मगाशी रॉडला मेझर्ड केलं, तर रॉडला मेझर्ड करत असताना आपल्याजवळ एक युनिट होतं, सेंटीमीटर. म्हणजे तो रॉड सेंटीमीटर मध्ये मोजतो आपण, राईट. म्हणजे आपल्याला सेंटीमीटरच माहित नाहीये तर आपण कसं काय म्हणू शकणार आहे की 90 सेंटीमीटर आहे की 10 सेंटीमीटर आहे की अजून काय सेंटीमीटर मध्ये आहे की मीटर मध्ये आहे, राईट. म्हणजे आपल्याला
युनिट माहित असणं गरजेचं आहे. युनिट हे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे. रेफरन्स स्टँडर्ड आहे. जसं उदाहरणार्थ मी समजा सपोज तुम्हाला सांगितलं की जा किराणा दुकानात जा तुम्ही आणि 2 किलो शेंगदाणे विकत घेऊन या. पण तुम्हाला जर किलोच माहित नाहीये, किलोग्रामच माहित नाहीये, तर तुम्ही 2 किलो त्यांनी शेंगदाणे दिले हे तुम्ही कसं काय ओळखणार की तुम्हाला 2 किलो दिले की अर्धा किलो दिले? कळताय का? म्हणजे याचा अर्थ असा होतो की युनिट एक रेफरन्स स्टँडर्ड आहे इन टर्म्स ऑफ विच एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर्ड. ओके, जसं आपण लेंथ एस युनिट, लेंथचं युनिट मीटर, लेंथला जर मीटर मध्ये आपण मोजत आहोत, मासला जर कधी किलोग्राम मध्ये मोजत आहोत, याला आपण युनिट म्हणतो. ठीक आहे. नंतर आपण नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट द सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिट. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज सिस्टीम ऑफ युनिट. पहा आता सिस्टीम ऑफ युनिट काय आहे? डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट इज युज्ड इन डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये, जगाच्या अलग अलग भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम ऑफ युनिट यूज होत होती. ओके, अशा जवळपास आपण सिस्टीम ऑफ युनिट मध्ये 3 सिस्टीम ऑफ युनिट आधी सुरुवातीला बघूया. एक म्हटलं म्हणजे सीजीएस, दुसरी म्हटलं म्हणजे एफपीएस, नंतर आहे एमकेएस. तर सीजीएस काय आहे? सीजीएस स्टँड फॉर सेंटीमीटर ग्राम सेकंड. सेंटीमीटर ग्राम सेकंड. एफपीएस stands for foot pound second, and MKS मीटर किलोग्राम सेकंद. ओके, म्हणजे सुरुवातीला सीजीएस सिस्टीम होती सेंटीमीटर ग्राम सेकंद, त्यानंतर एफपीएस आली, त्यानंतर मग त्याला पुन्हा अजून डेव्हलप केला गेलं, नंतर एमकेएस आली, त्याला मीटर किलोग्राम सेकंद आपण असं म्हणतो. तर ह्या ज्या जगामध्ये अलग अलग भागामध्ये एक ह्या सिस्टीम ऑफ युनिट यूज होत होत्या, पण त्यामध्ये या गोष्टीचं सर्व कन्फ्युजन व्हायचं. आता कन्फ्युजन म्हणजे असं नाही की बा ज्यावेळेला सीजीएस यूज व्हायची म्हणजे त्यावेळेला एखादी वस्तू मोजायची तर सेंटीमीटर मध्ये मेजर्ड करायचे, म्हणजे सीजीएस आणि एमकेएस मध्ये फार मोठा फरक होता अशातला विषय नाही. तसं आज आपण समजा सपोज इथे अमरावतीला आहोत, आज आपण एखाद्या दुकानात गेलो, मगाशी मी तुम्हाला शेंगदाण्याचं उदाहरण दिलं की शेंगदाणे आपण घ्यायला गेलो आणि 1 किलो शेंगदाणे आपण त्या ठिकाणी दुकानातून विकत घेतले. मग आपल्याला माहित आहे की आज आपण अमरावतीवरून 1 किलो जर शेंगदाणे विकत घेतले तर आपल्याला एवढे मिळाले. आपण हे केव्हाच बोलतो आहे की आपल्याकडे समजा सपोज या ठिकाणी एमकेएस सिस्टीम चालू आहे, आपण एमकेएस सिस्टीम मध्ये आहोत आणि एमकेएस सिस्टीम चालू आहे आणि आपण या ठिकाणी दुकानातून 1 किलो शेंगदाणे विकत घेतले, आपल्याला 1 किलो शेंगदाणे इतके मिळाले. मग आपण काय केलं, परदेशामध्ये गेलो, त्या ठिकाणी सीजीएस सिस्टीम चालू आहे अशा देशामध्ये आपण गेलो आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 1 किलो शेंगदाणे विकत घेतले. मग असं होईल का की इथे 1 किलो शेंगदाणे तुम्हाला एवढे मिळाले आणि परदेशामध्ये गेले तर 1 किलो शेंगदाणे एवढे मिळाले? असं नाही. फक्त फरक एवढा होईल की तुम्ही या ठिकाणी 1 किलो मागितले, त्या ठिकाणी तुम्हाला 1000 ग्राम मागावं लागतील. म्हणजे 1 किलो आणि 1000 ग्राम ही एकच गोष्ट आहे, परंतु या सर्व गोष्टीमध्ये कन्फ्युजन होत होतं आणि ह्या कन्फ्युजन टाळण्यासाठी एक नवीन सिस्टीम आणली गेली आणि त्याला एसआय सिस्टीम म्हणतात. एसआय सिस्टीम ऑफ युनिट. एसआय सिस्टीम याला इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणतात. याला काय म्हणतात? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. पण जेव्हा सिस्टीम ऑफ युनिट ह्या ज्या 3 सिस्टीम ऑफ युनिट होत्या, ह्या 3च फंडामेंटल बेसिक फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड होत्या. कोणकोणत्या? लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास आणि टाइम या 3 फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड होत्या. लेंथ, मास आणि टाइम. आता या ठिकाणी लेंथ, मास, टाइम 3 फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड होत्या. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी ज्यावेळेला सीजीएस सिस्टीम होती त्यावेळेला लेंथ जे आहे हे लेंथ सेंटीमीटर मध्ये मेजर करायचे आणि मासला ग्राम मध्ये मेजर करायचे आणि टाइमला सेकंड मध्ये मेजर करायचे. ज्या ठिकाणी ज्यावेळेला एफपीएस सिस्टीम आली म्हणजे फूट पाऊंड सेकंड त्या ठिकाणी होती, नंतर मग कुठे कुठे म्हणजे हा सिस्टीम पहिले सीजीएस आली, नंतर एफपीएस आली, नंतर एमकेएस आली, परंतु कुठे कुठे त्या सिस्टीम चालू राहिल्या. पण त्या चालू राहिल्या त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असल्यामुळे एसआय सिस्टीम लागू करण्यात आली आणि सर्वीकडे आज एसआय सिस्टीम आहे. तर ज्या ठिकाणी फूट पाऊंड सेकंड होती तर लेंथ फूट मध्ये मेजर करायचे, मास पाऊंड मध्ये मेजर करायचे, टाइम सेकंड मध्ये मेजर करायचे. एमकेएस सिस्टीम मध्ये लेंथ मीटर मध्ये मेजर करायचे, मास किलोग्राम मध्ये मेजर करायचे, टाइम सेकंड मध्ये मेजर करायचे. या सर्व गोष्टीमध्ये 3 फंडामेंटल च्या क्वांटिटी बेसिक
क्वांटिटी होत्या, या 3 फंडामेंटल बेसिक क्वांटिटीवर ह्या सिस्टीम डिपेंड होत्या. पण जेव्हा एसआय सिस्टीम आली त्यावेळेला बेसिक फंडामेंटल ज्या क्वांटिटी आहे त्यामध्ये काही क्वांटिटी ऍड झाल्या, एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटी झाली. 7 फंडामेंटल क्वांटिटी झाली आणि जेव्हा 7 फंडामेंटल क्वांटिटी झाली एसआय सिस्टीम त्यावेळेला लागू करण्यात आली. मग हे जी एसआय सिस्टीम मध्ये या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहेत ह्या बघण्यासाठी आपल्याला पाहण्यासाठी याचे टाइप्स पाहावे लागतील. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का? यामध्ये काही अडचण असेल तर नक्कीच विचारा. नंतर बघूया आपण एसआय सिस्टीम, टाइप्स ऑफ एसआय सिस्टीम किंवा टाइप्स ऑफ युनिट्स असा आपण म्हणूया. Types of unit. The unit which is divided into two types. First is the fundamental unit. And second is derived unit. आता फंडामेंटल युनिट काय आणि डिराइव्हड युनिट काय बघा. द युनिट विच इज यूज्ड टू मेजर दी फंडामेंटल क्वांटिटी. आपण फिजिकल क्वांटिटीचे 2 टाइप्स पाहिले होते. एक म्हटलं म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी म्हटलं म्हणजे डिराइव्हड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी काय कन्सेप्ट आला आणि डिराइव्हड क्वांटिटी काय कन्सेप्ट आला तुम्हाला कल्पना आहे. पण या सर्व फंडामेंटल क्वांटिटीला मेजर्ड करण्यासाठी युनिटची गरज लागणार आहे आणि ज्या युनिटनी ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर्ड करतात त्या युनिटला फंडामेंटल युनिट म्हणतात. The unit which is used to measure the fundamental quantity called as fundamental unit. The unit which is used to measure the fundamental quantity called as फंडामेंटल युनिट. ज्या युनिटनी फंडामेंटल क्वांटिटीला मेजर्ड करतात त्या युनिटला फंडामेंटल युनिट म्हणतात. आणि फंडामेंटल युनिट मध्ये काय म्हणणार? द युनिट विच इज यूज्ड टू मेजर दी डिराइव्हड क्वांटिटी. द युनिट विच इज यूज्ड टू मेजर डिराइव्हड क्वांटिटी. असं युनिट की जे डिराइव्हड क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपण वापरतो त्याला आपण डिराइव्हड युनिट म्हणतो. द युनिट which is used to measure the derived quantity called as derived unit. आपण याला derived unit म्हणतो. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की फंडामेंटल क्वांटिटी कुठली होती, फंडामेंटल क्वांटिटी कुठली होती आणि डिराइव्हड क्वांटिटी कुठली होती. त्याला मेजर्ड करणे म्हणजे त्याचे ठरलेले आहेत की या लेंथ जर असेल फंडामेंटल क्वांटिटी तर लेंथला कशामध्ये मेजर्ड करतात, मास असेल तर मासला कशामध्ये मेजर्ड करतात, टाइम असेल तर टाइमला कशामध्ये मेजर्ड करतात हे ठरलेलं आहे. बघूयात आपण.